सिद्धिविनायक शिक्षण मंडळाचे संचालक या सर्व मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी RK वेदी महाविद्यालयाच्या माहिती पुस्तकाचे अनावरण होत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या या उद्घाटन प्रसंगी। धन्यवाद सर। आठवले साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पण एक गोष्ट होती जी मला तुम्हाला सांगायची होती आणि ती सांगण्यासाठी म्हणून मी आपले 2 मिनिटं घेतो आणि सिद्धिविनायक शिक्षण मंडळाचे संचालक इंद्रजीत ठाकूरचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे। आता सन्मान केले होईल श्री उज्ज्वल विक्रम साहेबांचं स्वागत रितेश खंडेकर सर करायचं आहे। स्वागत करायचं आहे या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। आपल्या सिद्धिविनायक शिक्षण संकुलनामध्ये RK महाविद्यालय उद्घाटन सोहळ्याप्रसंगी यांचा सन्मान होत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। धन्यवाद सर। त्यानंतर पूर्ण देशामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना भारतीयांना एक आदर्श असलेले व्यक्तिमत्व म्हणजे उद्घाटन झालेलं आहे। आठवले साहेब होते, भोगले साहेब होते, काय सांगाल? असे आदिवासी पाड्यामध्ये या सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष संस्थापक ज्यांनी ज्या उद्देशाने या आदिवासी पाड्यात हे विधी महाविद्यालय सुरू केलं हे अत्यंत कौतुकास्पद आहे। याला कारण असं आहे की ग्रामीण भागातील मुलगा, आदिवासी पाड्यातील मुलगा हा कायद्याचं शिक्षण घेणं आजच्या काळात का आवश्यक आहे त्याच्याकरता निश्चित हा एक चांगला त्यांनी उपक्रम सुरू केला आहे। मी त्यांना त्याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये न्यायालयात देखील आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलं जशी दिसतात तसे आदिवासी पाड्यातीलही मुलं आपल्याला पुढे दिसतील याची मला खात्री आहे। धन्यवाद। सर, आठवले साहेबांनी आता मंचावरती एक दावा केला की कुठेतरी पोलिसांवरती दबाव होता मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये। या कॉलेजच्या उद्घाटनाप्रसंगी आलेले होते। भांडूप आणि या परिसरामध्ये पहिलं लॉ कॉलेज उभं राहत आहे, काय सांगाल? काय मी धन्यवाद देतो आमच्या रमेश खानविलकर आणि रितेश खानविलकरला की त्यांनी या एवढ्या चांगल्या कॉलेजची निर्मिती केलेली आहे। आज जर हा एरिया पाहिला, आपण सगळं पाहिलं, त्यांनी ते नाही पाहिलं, त्यांनी इथली जागा इथल्या लोकांसाठी, आजूबाजूच्या परिसरासाठी एक चांगलं काम केलेलं आहे। म्हणून मी बघायचीच सांगितलं की हे RK विधी महाविद्यालय हे आपल्या भांडूप या ठिकाणी मोठ्या दिमागामध्ये उभं राहिलेलं आहे। यातून अनेक विधितज्ञ तयार होऊन बाहेर पडतील आणि त्याचं श्रेय आमचे रमेशजी खानविलकर, रितेश खानविलकर, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांना सहकार्य करणारे सर्व मान्यवर मंडळी यांना मी देतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की हे आपलं महाविद्यालय असंच त्याला भरभराटे येवो अशा शुभेच्छा। सर, आज दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये 2 गटामध्ये खरं तर हाणामारी झालेली आहे। सोशल मीडियावरती स्टेटस ठेवण्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे। आज हा प्रसंग होण्याच्या काल 1 दिवस अगोदर म्हणजे हिंदू जागरण सभा जी आहे ती झालेली होती। त्या संपूर्ण सभेला संग्राम जगताप आणि तिथे गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते। आता तू हे सांगतो हे आम्हाला काय अजून कल्पना नाही, परंतु जर चांगल्या कामासाठी जर काय सभा होत असेल किंवा काय तर त्यामध्ये अडचण याचं कारण काय आणि त्याच्यामध्ये जर काय वादविवाद झाला असेल दोन्ही ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढते। चल।